मित्रांनो, सकारात्मक विचारसरणी ही एक अशी मानसिक प्रोसेस आहे जी आपल्या जीवनाच्या विविध अंगांना, विशेषतः आपल्या मानसिकतेला सकारात्मक दिशेनं बदलवण्याची क्षमता ठेवते. जेव्हा आपण सतत पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा आपल्या मेंदूची रचना, विचारशक्ती आणि भावना या सर्वांचा त्यावरती प्रभाव होतो. अशा सकारात्मक विचारांमुळे आपल्यामध्ये एक आत्मविश्वास, सुख आणि शांतीची भावना वाढीस लागते. त्यामुळे आपले जीवन हे अधिक आनंदी आणि सुखदायक बनत जातं. सकारात्मक विचारसरणी म्हणजे जीवनातील चांगल्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करणं, आव्हानं स्वीकारणं आणि समस्या सोडवण्यासाठी उपाय शोधणं. ही विचारसरणी म्हणजे समस्या किंवा संकटांमध्ये लपलेल्या संधींना ओळखणं आणि त्यांना सामोरं जाण्यासाठी पॉझिटिव्ह ॲप्रोच ठेवणं. म्हणजेच समस्या ही समस्या नसून ती एक संधी असं मानणं. उदाहरणार्थ, एखाद्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये जिथे बहुतेक लोक निराश होतात, तिथे सकारात्मक विचार करणारी व्यक्ती त्या परिस्थितीमधून शिकण्याचं किंवा काहीतरी नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत राहते. आपल्या मेंदूवरती सकारात्मक विचारांचा फार मोठा परिणाम होत असतो. वैज्ञानिक संशोधनातून असं सिद्ध झालंय की जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं एक रसायन उत्सर्जित होतं. हे रसायन आपल्या आनंद, समाधान आणि प्रेरणा यांच्याशी संबंधित असतं. यामुळे आपल्याला उत्तम मानसिक आरोग्य लाभतं. तसेच आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढीस लागतो. जेव्हा आपण नकारात्मक विचार करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये कोर्टिसोल नावाचं ताण निर्माण करणारं रसायन हे उत्तेजित होतं, ज्यामुळे आपल्यामध्ये तणाव, चिंता आणि भीती निर्माण होते. परिणामी आपलं मानसिक आरोग्य खालावतं. परंतु सकारात्मक विचारसरणीमुळे कोर्टिसोलचं प्रमाण हे हळूहळू कमी होत जातं आणि डोपामाइनचं प्रमाण वाढत जातं, ज्यामुळे आपल्याला शांत, आनंदी आणि संतुलित वाटतं. सकारात्मक विचारसरणीमुळे आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढीस लागतो. आपण स्वतःवरती आणि स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास ठेवायला शिकतो. आपल्याला असं वाटायला लागतं की आपण कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडू शकतो आणि कोणतंही आव्हान स्वीकारू शकतो. नकारात्मक विचारांमुळे आपल्यामध्ये तणाव वाढू लागतो आणि सकारात्मक विचारांमुळे तो तणाव कमी होतो. जेव्हा आपण समस्या सोडवण्याच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा ताणतणाव कमी होतो आणि आपल्याला शांतता मिळते. सकारात्मक विचारसरणीमुळे आपले नातेसंबंध इतरांशी अधिक मजबूत होत जातात. जेव्हा आपण इतरांच्या चांगल्या गुणांचा विचार करतो तेव्हा आपले त्यांच्याशी संबंध सुधारतात. इतर लोकांसोबत आपली संवाद शक्ती देखील वाढीस लागते, ज्यामुळे आपल्याला समाजामध्ये आदर आणि मान सन्मान मिळतो. सकारात्मक विचारसरणीमुळे आपलं शारीरिक स्वास्थ्य देखील सुधारतं. तणाव कमी झाल्यानं आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोका अशा लोकांना फार कमी असतो. जेव्हा आपलं मन शांत आणि संतुलित असतं तेव्हा आपली निर्णय क्षमता देखील वाढते. आपण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक आणि तर्कसंगत निर्णय घेऊ शकतो. आता सकारात्मक विचारसरणी जर स्वतःच्या अंगी बाणवायची असेल तर ते करण्याचे काही मार्ग आहेत. तेही आपण अंगी बाणवायला हवेत. यातील सर्वात पहिला मार्ग ते म्हणजेच स्वतःवरती विश्वास ठेवणं. आपल्यावर विश्वास ठेवणं हे सकारात्मक विचारसरणीचं पहिलं पाऊल. पण आपण जे काही करतो ते चांगलंच होईल असा विश्वास कमीत कमी आपण ठेवायला हवा. त्यानंतर जेव्हा आपल्यामध्ये नकारात्मक विचार येतात तेव्हा त्यांना आव्हान द्या. विचार करा की या विचारांमुळे मला काय फायदा होईल. त्याऐवजी आपण सकारात्मक विचार कसा करू शकतो ते. त्यानंतर तुम्ही ध्यानधारणाही करू शकता. ध्यानधारणेचा अभ्यास केल्यानं तुमचं मन हे शांत राहतं. त्यामुळे सकारात्मक विचार करणं हे सोपं जातं. ध्यान केल्यानं आपण आपल्या विचारांना नियंत्रित करू शकतो आणि मन शांत ठेवू शकतो. त्यानंतर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. आपल्या जीवनातल्या चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करणं हा सकारात्मक विचारसरणी विकसित करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. आपण आपल्या जीवनातल्या चांगल्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करतो तेव्हा नकारात्मकता जी आहे ती आपोआप दूर होते. त्यानंतर आपल्यावरती ज्यांचा प्रभाव सकारात्मक असतो अशा लोकांशी संबंध ठेवणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांच्या सहवासामध्ये आपल्यालाही सकारात्मक विचार येतात आणि आपले जीवन हे अधिक आनंदी होतं. सकारात्मक विचारसरणी हे एक कौशल्य आहे जे सरावाने विकसित करता येतं.
परंतु हे कौशल्य विकसित करताना काही अडचणी येऊ शकतात. उदाहरणार्थ, जेव्हा आपल्याला एखादी कठीण परिस्थिती येते तेव्हा त्यावेळी सकारात्मक विचार करणं खूपच कठीण असतं. नकारात्मकता आपल्याला वेढून टाकते आणि सकारात्मकता विचारसरणीला अडथळा निर्माण करते. यासाठी सकारात्मक विचारसरणीचा सराव नियमितपणे करणं आवश्यक आहे. प्रारंभामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरती सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यानंतर मग मोठ्या गोष्टींवर. यामुळे आपल्यामध्ये हळूहळू सकारात्मक विचारसरणी ही विकसित होईल आणि कोणत्याही कठीण परिस्थितीत सकारात्मक राहण्याची क्षमता आपल्यामध्ये येईल. सकारात्मक विचारसरणी ही आपल्याला मानसिक, शारीरिक आणि सामाजिक पातळीवर देखील फायदे मिळवून देते. ती आपल्याला एक उत्तम व्यक्तिमत्व विकसित करायला फार मोठी मदत करते, जे आपल्याला जीवनाच्या सर्व अंगांनी यशस्वी बनवतं. यासाठी आवश्यक आहे की आपण आपल्या विचारांवरती नियंत्रण ठेवावं आणि सकारात्मक विचारसरणीला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवावं, ज्यामुळे आपलं जीवन हे खूप जास्त आनंदी, शांत आणि सफल होईल. मित्रांनो, यापुढे आपण कितीही आव्हानांना सामोरं गेलो तरीही सकारात्मक विचारसरणीच्या मदतीनं आपण ती आव्हानं पार करू शकतो. आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या जीवनावरती फार मोठा असतो. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा. आपल्या जीवनातल्या प्रत्येक प्रसंगामध्ये एक संधी आहे, फक्त ती ओळखण्याची गरज आहे. सकारात्मक विचारसरणीमुळे आपण या संधीचा योग्य वापर करू शकतो आणि आपले जीवन आनंदी आणि सफल बनवू शकतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सकारात्मक विचारसरणीमुळे आपल्या मानसिकतेमध्ये फार मोठा बदल होत असतो. म्हणजेच एक छोटीशी सकारात्मक आशा तुमचं आयुष्य बदलवायला पुरेशी आहे. तर मग आजपासून तुमच्या आयुष्यातनं नकारात्मक विचार बाहेर फेकून द्या आणि केवळ सकारात्मक विचारांना जागा द्या. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.